Hi everyone, welcome back. Today we are going to see DevOps Foundation series 7th video which is related to a Jenkins. जर तुम्ही जेनकिन्स एक्झॅक्टली काय आहे हे अंडरस्टँड करून घेण्याच्या अगोदर तुम्ही बेसिक फाउंडेशन सिरीजमधले प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले तर क्लिअर अंडरस्टँड और इझिली अंडरस्टँड होऊ शकतं. पण यामध्ये आपण क्लिअर करणार आहोत की CI/CDचं एक्झॅक्टली रोल काय आहे, जेनकिन्स बॅकग्राऊंडला मास्टर स्लेव आर्किटेक्चर कसं यूज करतो, तर या बेसिक गोष्टी इन डिटेल आपण पाहणार आहे. तर डेफिनेटली इफ यू गेट मोर अंडरस्टँडिंग इन बेसिक लेवल then you will understand things more in terms of advanced, right? So if you want to learn that advanced Jenkins stuffs, तर त्यासाठी तुम्हाला बेसिक क्लिअर करणं हे इम्पॉर्टंट, राईट? सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड विथ जेनकिन्स. सो डे 7 आहे, इम्पॉर्टन्स ऑफ जेनकिन्स आपण पाहणार आहे डेव्हऑप्समध्ये. सो लेट्स मूव विथ द नेक्स्ट स्लाइड. सो व्हॉट इज जेनकिन्स? आता आपण फर्स्ट अंडरस्टँड करून घेऊ की जेनकिन्स नक्की एक्झॅक्टली काय. तर जेनकिन्स इज नथिंग बट जेनकिन्स इज अन ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर, राईट? ऑटोमेशन सर्व्हर. जर सर्व्हर कोणाला माहिती नसेल तर त्याने प्रिव्हियस व्हिडिओ चेक करा, तुम्हाला त्यामध्ये अंडरस्टँड येईल की सर्व्हर म्हणजे काय. तर ऑटोमेशन सर्व्हर आपण पाहू. ऑटोमेशन सर्व्हर म्हणजे काय एक्झॅक्टली, जर तुम्हाला पर्टिक्युलर गोष्ट इझिली विथ लेस ह्युमन इंटरव्हेन्शन तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही ऑटोमेशन यूज करता आणि तुमचं पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करता, राईट? तर जेनकिन्स हा ऑटोमेशन सर्व्हर आहे, म्हणजे आपलं मॅन्युअल इंटरव्हेन्शन त्यामध्ये खूप कमी लागतं आणि ज्या पर्टिक्युलर स्टेज एक्झिक्यूट करायच्यात तर त्या आपण इझिली अचीव करतो, म्हणून त्याला बोललोय ऑटोमेशन सर्व्हर. ऑलराईट. नेक्स्ट इज हेल्प इन कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट म्हणजे काय? आपण एक एंटायर CI/CD वरती व्हिडिओ बनवलाय, राईट? बेसिक फाउंडेशनमध्ये. तर त्यामध्ये मी एक्सप्लेन केले CI मध्ये पर्टिक्युलर स्टेजेस काय येतात, CD मध्ये पर्टिक्युलर स्टेजेस काय येतात. तो तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता आणि अंडरस्टँड करू शकता की CI आणि CD म्हणजे एक्झॅक्टली काय. तर जेनकिन्सचा यूज मेजरली हेल्प्स इन कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट मध्ये, डेव्हऑप्स मध्ये एकदम इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो. तर हा रोल आहे CI/CD. ऑलराईट. तर रिटन इन जावा अँड हॅज अ वास्ट प्लगइन इकोसिस्टम. वास्ट प्लगइन इकोसिस्टम. तर आता प्लगइन म्हणजे काय नक्की तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक सांगतो. लेट सपोज तुमच्याकडं एक कम्प्युटर आहे, राईट? कम्प्युटर तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला एक लेट सपोज व्हिडिओ प्ले करायचा आहे. तुमच्या सिस्टीमवरती कोणतेही ॲप्लिकेशन नाही, बाय डिफॉल्ट कॉन्फिगरेशन नाही आहे की जे तुमची सिस्टीम सपोर्ट करेल एखादा पर्टिक्युलर व्हिडिओ प्ले करण्यासाठी, राईट? पण तुम्हाला तो व्हिडिओ प्ले करण्यासाठी पर्टिक्युलर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, लेट मी शो यू. व्हिडिओ प्ले करण्यासाठी VLC तुम्ही ट्राय करू शकता, राईट? त्यानंतर MX प्लेअर सुद्धा ट्राय करू शकता. आणि ह्या दोघांचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर या VLC किंवा MX प्लेअर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ प्ले करू शकता, राईट? व्हिडिओ प्ले करू शकता. तर तुमच्या सिस्टीममध्ये प्रीरिक्विजिट काय लागतंय? हे दोन ॲप्लिकेशन लागतात व्हिडिओ प्ले करण्यासाठी. सेम वे ज्यावेळीस तुमचा जेनकिन्स सर्व्हर पर्टिक्युलर अनादर टूलसाठी इंटिग्रेट करण्यासाठी, लेट सपोज मला माझा जेनकिन्स सर्व्हर कुबरनेट सोबत इंटिग्रेट करायचा आहे, राईट? तर त्यासाठी मला कोणतं प्लगइन लागेल? कुबरनेट्स प्लगइन लागेल. तसंच मला गिट सोबत इंटिग्रेट करायचं आहे तर गिट हे नावाचं प्लगइन लागेल, राईट? हे नावं वेगवेगळे तुम्हाला आयडेंटिफाय होतील, त्याचं पर्टिक्युलर व्हर्जन पण असेल, प्लगइन विथ व्हर्जन, राईट? तर मग हे प्लगइन म्हणजे काय? इन व्हेरी सिम्पल टर्म्स अंडरस्टँड करा की जेनकिन्स मध्ये आपल्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो सेम वे आपण प्लगइन इन्स्टॉल करतो, राईट? तर जेनकिन्स प्लगइन इज नथिंग बट जसं आपण आपल्या सिस्टीमवरती एखादं पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तसं जेनकिन्स सर्व्हरवरती आपण एक प्लगइन्स इन्स्टॉल करतो. ऑलराईट. आय होप आय क्लिअर दॅट पॉइंट. लेट्स मूव विथ द नेक्स्ट slide. Next slide is why Jenkins is important, right?
जेनकिन्स काय इम्पॉर्टंट आहे? फर्स्ट पॉइंट इज ऑटोमेट बिल्ड टेस्ट अँड डिप्लॉयमेंट. त्या स्टेज काय आहेत मी ऑलरेडी एक्सप्लेन केल्यात प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. सो आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन इन डिटेल व्हॉट एक्झॅक्टली त्या स्टेप्स आर. लेट्स मूव विथ नेक्स्ट पॉइंट. इंटिग्रेट विथ मल्टिपल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम गिट एसपीएल. मल्टिपल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय? व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे गिटहब, राईट. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले की गिटहब इन डिटेल काय आहे. सो त्याचं इंटिग्रेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला व्हर्जन कंट्रोल सिस्टीम किंवा हे जस्ट एक्झाम्पल दिलंय डिटेलमध्ये, कारण हे प्रायमरी स्टेजमध्ये बिल्ड करण्यासाठी तुम्हाला कोड कुठून एक्झॅक्टली घ्यायचा, कोणत्या रेपॉझिटरीमधून घ्यायचा, तर ते आयडेंटिफाय होण्यासाठी आपल्याला व्हर्जन कंट्रोल सिस्टीम लागते. अगेन सपोर्ट्स कंटेनरायझेशन, डॉकर अँड कुबरनेट्स. कंटेनरायझेशन, डॉकर अँड कुबरनेट्स. तर मी डॉकर अँड कुबरनेट्स वरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवले इन डिटेल. तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही तो पाहू शकता. तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा याचा सपोर्ट आहे. ओके, आणि सपोर्ट अगेन हाऊ वी विल टेक विथ द हेल्प ऑफ प्लगइन्स. ऑलराइट. फ्रिक्वेंट रिलीजेस अँड स्ट्रॉंग कम्युनिटी. आत्ताच आपण पाहिलं इट इज ओपन सोर्स, राईट. वन्स इट इज वी आर सेइंग इट इज ओपन सोर्स, त्या केसमध्ये तुम्हाला फ्रिक्वेंट रिलीजेस मिळणार आहेत विथ स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट. फ्रिक्वेंट रिलीजेस काय इम्पॉर्टंट असतात? एनीवन नोज? फ्रिक्वेंट रिलीजेस इम्पॉर्टंट का असतात? जर आपल्या सिस्टीममध्ये प्रिव्हियस व्हर्जनमध्ये पर्टिक्युलर जर प्रॉब्लेम असेल किंवा व्हलनॅबिलिटी असतील, तर त्या व्हलनॅबिलिटी आपल्याला क्लिअर करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट व्हर्जन आपण रिलीज करत असतो. तर सिंपल अंडरस्टँडिंग आहे, प्रिव्हियस व्हर्जनमध्ये मला पर्टिक्युलर इश्यू, सिक्युरिटी कन्सर्न आयडेंटिफाय झालाय आणि तो मी नेक्स्ट व्हर्जनमध्ये रिमूव्ह करून ते मी माझ्या कम्युनिटीला प्रोव्हाइड करतो. ऑलराईट. त्यामुळे फ्रिक्वेंट रिलीजेसचा आपल्याला खूप फायदा होतो, राईट. मग ते रिलीज घेऊन आपण आपल्या पर्टिक्युलर सिस्टीमवरती जेनकिन्स अपग्रेड करू शकतो आणि लेटेस्ट व्हर्जन यूज करू शकतो. ऑलराईट. सो नेक्स्ट वन इज मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर हा मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर आपण का म्हणतो? मोस्ट ऑफ द पीपल माइट ऑलरेडी नो की मास्टर स्लेव्ह म्हणजे हाऊ इट लुक्स लाईक. पर्टिक्युलर मास्टर असेल आणि त्या स्लेव्सला गिव्ह कमांड टू एक्झिक्यूट पर्टिक्युलर जॉब, राईट. लेट मी एक्सप्लेन यू अ रिअल टाइम एक्झाम्पल. लेट सपोज तुम्ही आय टी ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहात. आय टी ऑर्गनायझेशनमध्ये एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट मॅनेजर असतो. प्रोजेक्ट मॅनेजर लेट सपोज त्याच्या अंडर पर्टिक्युलर टीम्स आहेत, तर त्या टीम्सला पर्टिक्युलर टास्क डिवाइड करतो. टीम ए, टीम बी, टीम सी. लेट मी ड्रॉ इट हियर. प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर आहे. प्रोजेक्ट मॅनेजरकडे टीम ए, टीम बी अँड टीम सी. ओके, या 3 टीम आहेत आणि त्याचबरोबर टीम ए मध्ये हे 3 रिसोर्स आहेत. त्यांना टास्क 1, टास्क 2, टास्क 3. सिमिलरली हियर 2 रिसोर्स आहेत, टास्क 1, टास्क 2. या टीम मध्ये सेम T1, T2, T3. दॅट इज टास्क 1, टास्क 2, टास्क 3. तर एका प्रोजेक्ट मॅनेजरने या 3 टीम मध्ये स्वतःचे टास्क डिवाइड केलेत, राईट. सेम वे इथे कन्सिडर करा, प्रोजेक्ट मॅनेजर इज नथिंग बट जेनकिन्स मास्टर, राईट. सो मी इथे लिहिलं जेनकिन्स मास्टर. हा मास्टर एक सर्व्हर आहे, राईट. मास्टर सर्व्हर आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे वेगवेगळे एजंट आहेत. स्लेव्स म्हणजे एजंट. तो त्याच्या एजंटला सांगणार प्लीज डू दिस टास्क फॉर मी. असे मल्टिपल एजंट्स अवेलेबल असतील आणि ते एजंट्स काय काम करतील? मास्टरने सांगितलेलं जॉब कंप्लीट करायचं काम करतील. कन्सिडर हियर एजंट 1 इज एजंट अँड्रॉइड.
एजंट जावा, एजंट डॉकर, राईट. हे मल्टिपल एजंट आहेत. तर मास्टरकडे पर्टिक्युलर बिल्ड आले. बिल्ड लेट सपोज मी ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर आहे, डेव्हऑप्स इंजिनियरने पर्टिक्युलर बिल्ड ट्रिगर केले, राईट. तर ते बिल्ड एक्झिक्यूट करण्यासाठी मास्टर काय करणार, येस माझ्याकडे काय आहे, अँड्रॉइडचा जॉब ट्रिगर करायचा आहे. तर मग तो काय करणार, एजंट अँड्रॉइड कॉल करणार. लेट सपोज माझ्याकडे जावा ऍप्लिकेशन बिल्ड करायचंय, तर तो मास्टर काय करणार, एजंट जावाला कॉल करणार आणि ते ऍप्लिकेशन ट्रिगर करणार. असे मल्टिपल एजंट असतील ते जॉब एक्झिक्यूट करणार. जॉब 1, जॉब 2, जॉब 3. सिमिलरली जावाचे एजंट असतील ते जॉब 1, जॉब 2, जॉब 3. अँड सिमिलरली डॉकरचे एजंट असतील ते एक्झिक्यूट करतील जॉब 1, जॉब 2, जॉब 3. तर इथे तुम्ही सिंपल कंपेअर करू शकता. प्रोजेक्ट मॅनेजर इज दिस अँड these multiple teams are nothing but Docker agent and task is nothing but job 1, job 2, job 3. All right. So as simple as that. तर तुमच्या मनामध्ये क्वेश्चन आला असेल की जेनकिन्स मास्टर हा ऑटोमेशन सर्व्हर आहे, तर हा कंटिन्युअसली इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग मल्टिपल एजंट्स हा स्वतःच काम करत नाही. So clear, getting clear understanding, like if project managers are responsible to do entire stuff, so it will definitely get overloaded and ultimately it affects efficiency. तर ती इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी आपण आर्किटेक्चर असं डिफाईन केलंय की मास्टर आणि स्लेव्ह मध्ये तर हे पर्टिक्युलर एजंट आहेत ते जॉब एक्झिक्यूट करून घेतील आणि मास्टर कॉम्पोनंट काय करेल, सिस्टीम मॅनेजमेंटचं एंटायर सिस्टीम मॅनेजमेंट. लेट सपोज प्लग इन इन्स्टॉलेशन असेल, सिस्टीम कॉन्फिगरेशन असेल, पर्टिक्युलर सिस्टीम इंटिग्रेशन असेल, जीआय रिलेटेड स्टफ्स असतील, तर हे एंटायर स्टफ मॅनेज कोण करतं, मास्टर. आणि एजंटचं काम आहे जर कोणता जॉब असाइन झाला तर तो एक्झिक्यूट करायचा. ऑलराईट. सो आय होप आय क्लिअर दॅट मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर का इझिली आहे. अँड अगेन agent is nothing but slave. Don't confuse with these two names, agent and slave. So previously in old terminology it was slave, now we can say it's agent. आणि मास्टरला आता काय बोललं जातंय, it's a controller. So don't get confused with any question. जर इंटरव्ह्यूने तुम्हाला विचारलं जेनकिन्स कंट्रोलर म्हणजे काय, राईट, इंटरव्ह्यू मे बी विचारू शकतो की बाबा जेनकिन्समध्ये मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर का असं डिफाईन केलंय, तर तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. तर जेनकिन्स कंट्रोलर असतो तो रिस्पॉन्सिबल कोणकोणत्या गोष्टींसाठी असतो आणि जेनकिन्स एजंट्स कोणकोणत्या गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल असतात, राईट. आणि ते इफिशियंटली मॅनेज करण्यासाठी आपण असं पर्टिक्युलरली एजंट अँड कंट्रोलर असं डिवाइड केलेलं आहे. ऑल राईट. सो लेट्स मूव्ह विथ द नेक्स्ट स्लाइड. जेनकिन्स जॉब टाईप. ऑलराईट. हा पण इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जेनकिन्स जॉब टाईप आहे. मग त्याचे आपल्याला एकदम बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की फ्री स्टाईल प्रोजेक्ट असतात, पाईपलाईन प्रोजेक्ट असतात, मल्टी ब्रँच पाईपलाईन असतात. तर फ्री स्टाईल एक जस्ट तुम्हाला टेस्टसाठी फ्री स्टाईल तुम्ही यूज करू शकता. बट आय टी ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर प्रोजेक्ट बिल्ड एंटायर CI आणि CD स्टफ मॅनेज करायचे असेल तर तुम्ही पाईपलाईन प्रोजेक्ट यूज करू शकता, राईट. आणि त्याचबरोबर मल्टी ब्रँच पाईपलाईन. तर हे दोन जॉब टाईप मध्ये जेनकिन्स हे जॉब टाईप हे दोन आपण यूज करतोय ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑर्गनायझेशन मध्ये यूज केले जातात. लेट सपोज पाईपलाईन हे कसं मॅनेज केलं जातं, जेनकिन्स फाईल. जर तुमच्या स्टेजेस असतील, मल्टिपल स्टेजेस असतील, तर ते कुठे मॅनेज केले जातात, एका पर्टिक्युलर फाईल मध्ये. ती फाईल कुठे स्टोअर केली जाते, गिटहब मध्ये, राईट. सो गिटहब मध्ये आपण पर्टिक्युलर एक जेनकिन्स फाईल लिहितो, त्यामध्ये मल्टिपल जेनकिन्स पाईपलाईनच्या स्टेजेस लिहितो आणि ऍट द टाइम ऑफ कॉलिंग एव्हरी बिल्ड ही जेनकिन्स फाईलचा जो गिटहबचा पाथ आहे तो तिथून फेच केला जातो. तर सिंपल टर्म मध्ये पाईपलाईन प्रोजेक्टमध्ये एक जेनकिन्स फाईल क्रिएट केली जाते. जेनकिन्स फाईलमध्ये संपूर्ण स्टेजेस लिहिले जातात आणि ती स्टोअर आपण गिटहबवर करतो. तर एक सिंगल जेनकिन्स फाईल
पाईपलाईन प्रोजेक्टमध्ये मॅनेज करते एंटायर स्टफ. मल्टी ब्रँच पाईपलाईन. मल्टी ब्रँच पाईपलाईनचा उपयोग काय, तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मल्टी ब्रँच पाईपलाईन त्याच्या नावामध्येच आहे मल्टी ब्रँच, राईट. एक सिंपल एक्झाम्पल देतो. मल्टी ब्रँच म्हणजे गिटहब रेपोजिटरी आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले. जर एका टीममध्ये 4 डेव्हलपर आहेत तर 4 डेव्हलपर वेगवेगळ्या एकाच प्रोजेक्टवरती वेगवेगळ्या फीचरवरती काम करत असतील. लेट सपोज इथे डेव्हलपर 1 हॅज क्रिएटेड फीचर 1. फीचर 1 आणि त्याने गिटहबची ब्रँच बनवली. गिटहब गिटहब ब्रँच. लेट सपोज फीचर 1 ब्रँच नेम इज फीचर 1. डेव्हलपर 2 सेम फीचर 2. GH ब्रँच काय असेल, गिटहब ब्रँच फीचर 2. सेम डेव्हलपर 3rd and डेव्हलपर 4. तर हे 4 डेव्हलपरने वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस बनवलेले आहेत. तर यातला डेव्हलपर 1 and 2 हा अँड्रॉइडच्या प्रोजेक्टवर काम करतोय आणि हा जावाच्या प्रोजेक्टवरती काम करतोय. जावा प्रोजेक्ट, राईट. तर आता हे एकाच टीम मध्ये 4 डेव्हलपर आहेत, एकाच टीम मध्ये काम करतायत. तर हे पहिले 2 डेव्हलपर अँड्रॉइडच्या प्रोजेक्ट वरती काम करतायत आणि दुसरे डेव्हलपर जावाच्या प्रोजेक्ट वरती काम करतात, राईट. तर मल्टी ब्रँच पाईपलाईन मध्ये हे जेनकिन्स मध्ये आपला कोड कसा टेस्ट करणार, राईट. तर इंडिव्हिज्युअल पाईपलाईन त्यासाठी ट्रिगर झाली पाहिजेत. लेट सपोज या डेव्हलपरला वाटलं मला माझा कोड टेस्ट करायचा आहे, बिल्ड होतोय की नाही प्रॉपरली ते चेक करायचंय. तर त्या केसमध्ये इंडिव्हिज्युअली तो स्वतःची फीचर ब्रँच टेस्ट करू शकतो. मग त्यासाठी ह्या 4 डेव्हलपरसाठी तुम्ही वेगवेगळे पाईपलाईन लिहित बसणार का, नाही. तर त्यामध्ये तुम्हाला इझिली मल्टी ब्रँच पाईपलाईन तुम्ही पर्टिक्युलर रेपोवरती लिहू शकता. लेट सपोज इथे एक रेपोजिटरी आहे, गिटहब रेपोजिटरी. आय एम सेइंग गिटहब रेपोजिटरी. आता गिटहब रेपोजिटरी म्हणजे काय ते प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं. तर या रेपोजिटरीमध्ये तुम्ही असा एक हुक ट्रिगर करणार की ज्या वेळेस पर्टिक्युलर डेव्हलपर आपली एखादी फीचर ब्रँच बनवतो, गिटहब ब्रँच, त्यामध्ये त्याला नाव देतो फीचर 1 असं ॲज अ कन्सिडर करा सिंपल ब्रँच नेम. तर असे मल्टिपल ब्रँचेस एका पर्टिक्युलर रेपोवरती क्रिएट होतात. तर त्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी जेनकिन्स मध्ये एक पर्टिक्युलर बिल्ड ट्रिगर होतो, राईट. तर प्रत्येक डेव्हलपरसाठी प्रत्येक ब्रँचसाठी मला सेपरेट जेनकिन्स पाईपलाईन लिहिण्याची गरज नाहीये, राईट. तर ती आपण कशी अचीव करतो, मल्टी ब्रँच पाईपलाईन मध्ये, राईट. डायनामिक पाईपलाईन्स फॉर मल्टिपल ब्रँचेस, राईट. तर ही खूप इम्पॉर्टंट होते. मल्टी ब्रँच पाईपलाईन आणि पाईपलाईन प्रोजेक्ट हे 2 पाईपलाईन जॉब हे IT ऑर्गनायझेशन मध्ये मोस्टली यूज केले जातात. आय होप आय क्लिअर मल्टी ब्रँच पाईपलाईन एक्झॅक्टली हाऊ इट वर्क्स. इनिशियली तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल अंडरस्टँड करायला. यावरती मी एक जेनकिन्स पाईपलाईनचा ज्यावेळेस सेपरेट व्हिडिओ किंवा आपण जेनकिन्स इन डिटेल शिकणार आहोत त्यामध्ये एक्सप्लेन करेल. बट I hope I clear the basic understanding why exactly the multi-branch pipeline used in IT organization with description. All right, let's move with the next slide. Jenkins plugin. Jenkins plugin मी एकदम बेसिक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलाय की एक्झॅक्टली कसं आपला म्हणजे सिस्टीम मध्ये आपल्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन इंटिग्रेट करायचं असेल तर आपण कसं यूज करतो. सो आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन इन डिटेल. बट हे वेगवेगळे पाईपलाईन CI/CD साठी पाईपलाईन प्रोजेक्ट प्लगइन यूज करतो. गिटहब इंटिग्रेशन साठी गिट, ब्लू ओशन फॉर मॉडर्न UI फॉर जेनकिन्स, म्हणजे हे सोनार क्यूब फॉर टेस्टिंग. सो हे सगळे ऍप्लिकेशन इंटिग्रेशन साठी आपल्याला हे प्लगइन्स लागतात. इन सिंपल टर्म्स, ऑन युअर सिस्टीम इफ यू वॉन्ट टू डू एनिथिंग, त्या केसमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागतं. सेम वे हे जेनकिन्स प्लगइन काम करतं. ऑलराईट,
So let's move with the next slide. Declarative pipeline, scripted pipeline. तर मी इथे मेन्शन केले रिकमेंडेड यूज इन ऑर्गनायझेशन. तर आय टी इंडस्ट्रीमध्ये मोस्टली डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन यूज केले जातात. ऑलराईट, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचे ॲडव्हान्टेजेस काय, स्क्रिप्टेड पाईपलाईनमध्ये सम ड्रॉबॅक्स आहेत. तर दिस टू टाईप ऑफ पाईपलाईन एक्झॅक्टली काय, म्हणजे एक्झॅक्टली यामध्ये डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचा यूज काय आहे आणि स्क्रिप्टेड पाईपलाईनचा यूज काय आहे ते आपण डिटेल ज्यावेळेस पाईपलाईन क्रिएट करू त्यावेळेस पाहणार आहे. पण या दोन पाईपलाईन मोस्टली यूज केले जातात. तर डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन ही जास्त यूज केली जाते आय टी इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचा सिंटॅक्स काय एक्झॅक्टली आपण पाहणार आहोत नेक्स्ट स्लाइडमध्ये. ओके, तर या स्टेज मी सिम्पली तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी दिले की बिल्डिंग, टेस्टिंग, डेव्हलपमेंट. तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बाबा तुम्ही डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन यूज तुमच्या आय टी ऑर्गनायझेशनमध्ये करताय, तर त्याचा सिंटॅक्स काय. सिंटॅक्स व्हेरी बेसिक आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली स्टार्ट करताय कोणतीही पाईपलाईन लिहिला तर स्टार्टिंग विथ पाईपलाईन अलॉंग विथ दिस कर्ली ब्रेस. ऑलराईट, अँड इट शुड बी एंड हिअर. राईट, सो इनसाइड दॅट व्हॉट इज एजंट एनी. तर तुम्हाला मे बी क्वेश्चन असेल इथे एजंट एनी का लिहिलंय. राईट, तर आता आपण डिस्कस केलं एजंट म्हणजे काय. राईट राईट पर्टिक्युलर मास्टरने ज्यावेळेस कमांड दिली पर्टिक्युलर बिल्ड किंवा पर्टिक्युलर जॉब एक्झिक्युशनसाठी तर तो एजंटला कॉल करतो. तर मी ही पाईपलाईन लिहितोय त्यावेळेस मला एजंट स्पेसिफाय करावं लागेल. लेट सपोज मी इथं अँड्रॉइडचा प्रोजेक्टवरती काम करतोय, मला अँड्रॉइडच्या डेव्हलपरची बिल्ड कॉल करायची आहे. राईट, तर त्यासाठी मी इथे एजंट एनीच्या ऐवजी काय देईल, एजंट अँड्रॉइड. किंवा मी जावाचा प्रोजेक्ट वरती काम करत असेल तर मी जावाचा एजंट कॉल करेन. म्हणजे इथे एजंटचं नाव तुम्ही कोणतंही स्पेसिफाय करू शकता, आयदर अँड्रॉइड और जावा. राईट, एनी मीन्स ऑन विच एजंट आय वॉन्ट टू रन दिस जॉब. राईट, नथिंग एल्स. सो इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. एजंट, कोणत्या एजंटवरती तुम्हाला तुमची पाईपलाईन एक्झिक्यूट करायची किंवा पर्टिक्युलर स्टेजेस एक्झिक्यूट करायचे. तर मग तुम्ही हा एजंट इथे लिहिताय तर तुम्ही हा पर्टिक्युलर स्टेजसाठी सुद्धा देऊ शकता. म्हणजे मला बिल्ड स्टेज बाबा अँड्रॉइडसाठी, पण मला डॉकर नेक्स्ट इमेज, यामध्ये मला डॉकर इमेज बनवायची, जस्ट एक्झाम्पल मी देतोय, तर मी तिथे तुम्ही डॉकर एजंट कॉल करू शकता. हा असं मल्टिपल स्टेजमध्ये तुम्ही तुमचे एजंट मेन्शन करू शकता. The agent is nothing but to execute your build. I want this agent, I want that agent. All right, as simple as that. Next is stages. Stages काय आहेत, कन्सिडर करा तुमची बिल्ड आहे, बिल्ड मध्ये मल्टिपल स्टेज येतात. राईट, बिल्ड येणार, टेस्ट येणार, तुमची सिक्युरिटी व्हलनरेबिलिटी चेक करण्यासाठी तुमचं सोनार क्यूब टेस्ट येणार, तुमचं कोड कव्हरेज आयडेंटिफाय करण्यासाठी. राईट, तसंच फॉर एक्झाम्पल तुमचं डिप्लॉयमेंट करण्यासाठी डिप्लॉयमेंट स्टेज येणार. तुम्हाला पर्टिक्युलर ईमेल नोटिफिकेशन प्रोव्हाइड करायचं तर त्यासाठी ईमेल नोटिफिकेशनची स्टेज येणार. तर त्यासाठी पर्टिक्युलर स्टेजेस असणार. हिअर इनसाइड स्टेजेस इफ यू सी देअर आर स्टेज 1, स्टेज 2 अँड स्टेज 3. सो स्टेज ओपन अँड क्लोज विथ दिस अँड विच कन्सिस्ट ऑफ मल्टिपल स्टेजेस. तर सिंटॅक्स कसा येईल, पाईपलाईन and inside that stages, and inside stages there are multiple stage. All right, you can give here a number of stage that you want to run for your project. Okay, तर इथे आपण काय दिलंय, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. तर यामध्ये काय दिलंय, या स्टेजच्या अंडर येत आहेत स्टेप्स. I hope you are getting my point. Inside pipeline there are stages, and inside stages if you see here difference is yes, here only stage, and inside stage steps. Steps is nothing but action of instruction. Let's suppose first command, second command, third command. So that steps you have to include in your stage. Right, stage consists of steps and inside stages it contains stage. सो इझिली तुम्ही अंडरस्टँड करू शकता की स्टेप्समध्ये पर्टिक्युलर कमांड असतील. कमांड मीन्स पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन असेल की बाबा अँड्रॉइडचं प्रोजेक्ट आहे, बिल्ड दॅट प्रोजेक्ट. ऑल राईट,
नेक्स्ट इज टेस्टिंग. टेस्टिंग मध्ये असेल पर्टिक्युलर प्रोजेक्ट तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर टेस्टिंगसाठी पर्टिक्युलर कमांड्स असतील. डिप्लॉयमेंटसाठी रिप्लेसमेंट ऑपरेशन असेल, पर्टिक्युलर सर्व्हरचे डिटेल्स असतील किंवा कोणत्या डिप्लॉयमेंट फाईल पिक करायच्यात त्यानंतर रिप्लेस करायच्यात, तर असं पर्टिक्युलर कमांड्स आपण त्या स्टेप्सच्या अंडर देतो. अँड दिस इज द हाव पाईपलाईन स्ट्रक्चर्स लुक्स लाईक. हे सिम्पल पाईपलाईन स्ट्रक्चर मी एक्सप्लेन केलंय. इन डिटेल आपण एक जेनकिन्स पाईपलाईन क्रिएट करून ॲट द एंड पर्टिक्युलर कुबरनेट क्लस्टरवरती आपण डिप्लॉय करून हाऊ द डिप्लॉयमेंट स्टेज कन्सिस्ट ऑफ मल्टिपल स्टेप्स हे डिटेलमध्ये पाहणार आहेत. फॉर द मोमेंट, फॉर बेसिक अंडरस्टँडिंग, जेनकिन्स पाईपलाईन इज नथिंग बट दिस सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. हे अंडरस्टँड करून घ्या आणि इन डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. फॉर द मोमेंट just keep it in mind that we are understanding DevOps Foundation series of Jenkins, how it actually deals the Jenkins CI/CD pipeline. All right, so I hope I clear entire stuff with you, and ping me in comment. I will try to answer your question, or in case if you want to get some improvement with this video, just comment. All right, so thanks for watching. I will see you in next video. Thank you.